Okay, guys. Today's plan is basically we are going to learn iterations. In iterations, we are going to learn for loop, while loop, do while loop, for in, for off. This loop or we are going to learn. Okay. Before that, I want to check what about like yesterday task, mechanism of voting machine. CG has done. Yes, this is correct. Voting mechanism has also done. Maximum number. Let me check maximum number. Okay. Yeah, Gauri Shankar. This is correct. Voting one is correct. All of our done voting correct केले. तुम्ही मॅक्सिमम नंबरचे बघू. फर्स्ट इटरेशनचे फोर्थ फोल्डर बनवतो. आणि त्यामध्ये पण इटरेशनचे हे बघूया. लार्जेस्ट नंबरचे प्रोग्राम बघू. मिनिमम मॅक्सिमम नंबर. 04 इटरेशन. Inside that, let me create file. One.js. ओके, आता त्यांनी 54 शिफ्ट. ओके, कोणता नंबर येते की तुम्हाला चेक करायचा. आउटपुट टर्मिनल ओपन करतो. हा फाईल रन करतो. node1.js. C is max. C is max. What is the C? Oh, yes, correct. It's working perfectly fine. Cool. Okay. Rohit also done both. Good. Aditi, Gauri Shankar. Yeah, fine, guys. Okay, this code is correct, perfectly correct. Let me commit out this. Now, today we are focusing on iterations. Iteration basically used to avoid the repetition of code. म्हणजे 1 to 10 पर्यंत नंबर प्रिंट करायचे. त्या टाइम मध्ये तुम्ही कसं प्रिंट करणार. विथआउट फॉर लूप जर प्रिंट करायचं असेल तर तुम्ही console.log1, console.log2, console.log3, console.log4 असं प्रिंट करावं लागेल वन बाय वन. ते 10 पर्यंत बरं वाटेल. 1000 2000 पर्यंत करायचं असतील त्या सिनारी मध्ये काय करायचं. म्हणून इटरेशन इंट्रोडक्शन होतंय. फॉर लूप आहे. सगळ्या लूपचे नाव लिहू फर्स्ट. फॉर लूप, while लूप, do while लूप, फॉर ऑफ लूप आणि फॉर इन.
हे सॉरी गाईज. ओके. इटरेशन बघू फॉर लूप वगैरे. आता एक प्रॉब्लेम घेऊया. फर्स्ट फॉर लूप अंडरस्टँड करून घेऊ. काय नाही, सिम्पल सेंटेन्स कळायला पाहिजे. फॉरचे आणि व्हाईल, डू व्हाईल तिन्हीचे पर्पज सेम आहे. रिपिटेशन कोड अवॉइड करून देणे, पण तिन्हीचं सिंटॅक्स वेगवेगळं आहे. सिम्पल आणि फॉर ऑफचं सिंटॅक्स वेगळं आहे, फॉर इनचं पण सिंटॅक्स वेगळं आहे. आउटपुट एकाच देतो ना एंडिंगला. सिंटॅक्स डिफरंट. फक्त सिंटॅक्स आपल्याला लर्न करून दिला तर सगळे लूप्स कळून जाईल. सिंटॅक्स कसं आहे, कोणत्याही लूपचं सिंटॅक्स असं आहे. फर्स्ट काय असतो, इनिशियलायझेशन, कंडिशन, इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट. याचं मिनिंग काय बेसिकली बघूया. आता इनिशियलायझेशन म्हणजे व्हेरिएबल इनिशियल करा आणि कंडिशन द्या कितीपर्यंत, म्हणजे काय ऑपरेशन करायला पाहिजे कंडिशन. मग इन्क्रीमेंट डिक्रीमेंट काउंट करत मायनस मायनस मध्ये करायचं का प्लस मध्ये करायचं ती गोष्ट इन्क्रीमेंट डिक्रीमेंट. एखाद्या 1 to 10 पर्यंत एक एक्झाम्पल घेऊ. 1 to 10 पर्यंत नंबर प्रिंट करू. 1 to 10. फॉर लूप घेतो. आता स्टार्ट करूया ऍक्च्युअल कोडिंग. फॉर लूप घेतो. फॉर, ओके, पॅरेंथेसिस मध्ये इनिशियलायझेशन करायचं असतो. फर्स्ट लिहून दाखवतो. इनिशियलायझेशन इनिशियलला करतात आणि त्यानंतर न कंडिशन, इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट. बेसिकली असं लिहितात. असं ही फंक्शनचं सिंटॅक्स आहे. फॉर लूपचं सगळ्या लूपसाठी इनिशियलायझेशन, कंडिशन, इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट असतो. सिम्पल आहे. आता 1 to 10 प्रिंट करून बघायचं. फर्स्ट काय करायला सांगितलं तुम्ही, इनिशियलायझेशन. इनिशियलायझेशन करा, लेट आय इक्वल्स टू 1. कंडिशन लावा कितीपर्यंत प्रिंट व्हायला पाहिजे, 10 पर्यंत, लेस दॅन इक्वल टू 10. इन्क्रीमेंट का डिक्रीमेंट, 1 to 10 पाहिजे ना, मग इन्क्रीमेंट होईल इथे. आणि सिम्पल ह्याच्यामध्ये कन्सोल डॉट लॉग आय प्रिंट होईल ऑल टाइम आय. आता काय होते बघा, 1 आहे फर्स्ट. मग इथे कंडिशन चेक करतो, 1 is less than 10 आहे, 10 आहे. जेव्हा ट्रू होतंय तेव्हा तो हा पॅरेंट कर्ली ब्रेसेस मध्ये येतो. फॉल्स असेल तर एक्झिट होतं बाहेरच, आत एंट्री करत नाही. मग इथं आत आला, फर्स्ट काय झालं, 1 प्रिंट झालं. आणि परत इथं येतो, इन्क्रीमेंट होतो. 1चं इन्क्रीमेंट, एकने इन्क्रीमेंट केलं तर 2 झालं. आय प्लस प्लस म्हणजे एकने इन्क्रीमेंट. ठीक आहे. 2 होत आहे. आता परत कंडिशन चेक करतो, 2 <clears throat> आहे का, हो आहे. मग परत इंटर झाला, मग 2 काय होते, प्रिंट होतो. परत इन्क्रीमेंट होतंय, कंडिशन चेक करतो, असंच 10 पर्यंत येतो. मग एकदा 10 झाला, इथं प्रिंट 11 होत आहे. 11 is less than 10 नाही, 11 ग्रेटर देन आहे. मग हा लूप मध्ये न येता एक्झिट होऊन 23च्या लाईनचा बाहेर येतो. असं लूप्स यूज होतात. मग एकदा आउटपुट चेक करूया. हे बघा, 1 to 10 प्रिंट झालंय. दिस इज सिम्पल लूप. एवढंच आहे. आता 2चं टेबल एकदा प्रिंट करून बघू फॉर लूपने कसं करतात. फॉर लूपने 2चं टेबल प्रिंट करायचं आहे. मग काय करणार, फॉर 2चं टेबल कसं असतो फर्स्ट अंडरस्टँड करा. 2 into 1, 2 into 1 इक्वल्स टू 2. असंच असतात ना. 2 into 2 इक्वल्स टू 4. असे असतात. कितीपर्यंत असते ही, 10 पर्यंत. असे 2 into 10 इक्वल्स टू 20. ह्याच्यामध्ये बघा,
टू एका साईडला तर कॉमनच आहे, 2 2 2. पण एक साईडनं काय व्हायला, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट म्हणजे 1 to 10 पर्यंत काउंट व्हायला. 1 2 3 4 10 पर्यंत आहे. म्हणजे एक साइड कॉमनच आहे. म्हणजे फक्त मी तर टू जर कॉमन ठेवला असं, टू ठेवून इंटू केला, ऑब्व्हियसली हे 10 वेळा रिपीट व्हायलंय. 1 2 3 4 5 6 7 8 10. मग ह्याला दोन दोन मल्टिप्लिकेशन होऊन जाईल ऑटोमॅटिकली. मग टूचं टेबल क्रिएट होऊन जाईल ना. चेक करा. मे बी ही कमिट आउट करायची का. हे बघा, टूचं टेबल प्रिंट झालं. 2 4 8 6 10. थ्रीचं पाहिजे, टूच्या ठिकाणी थ्री करतो. थ्रीचं टेबल प्रिंट होतंय आता. हे बघा, थ्रीचं टेबल प्रिंट झालं. 5 10 जे टेबलचं प्रिंट पाहिजे ते टेबल प्रिंट करून घ्या. फॉर लूप कळाला का. ओके तनुजा. अदर्स. ओके. ओके guys. ओके, थँक यू. नाव लेट्स टॉक अबाउट व्हाईल लूप. फॉर लूपची एवढंच कन्सेप्ट आहे, ठीक आहे. आता व्हाईल लूप पण सेम ऑपरेशन करतोय, रिपिटेशनला अवॉइड करतो, पण त्याचा सिंटॅक्स वेगळा आहे. पण सगळ्यांमध्ये ही कॉमन असणार, इनिशियलायझेशन कंडिशन डिक्लेरेशन. हे फिक्स्ड सगळ्या लूप मध्ये आहे. मग ह्याच्यामध्ये कसं करतात माहिती का, व्हाईल लूप लिहा फर्स्ट, आणि इथं कंडिशन लिहितात. आतमध्ये केसेस जे पण लॉजिक असतील ते लॉजिक लिहितात इथे. प्रिंट करायचे काय करायचे लॉजिक, नंतर ना इन्क्रीमेंट डिक्रीमेंट. आणि इथे स्टार्टिंगला इनिशियलायझेशन करतात. हा इनिशियलायझेशन, इथं कंडिशन, आणि इथे इन्क्रीमेंट डिक्रीमेंट, इथं लॉजिक बेसिकली, नॉट अ लॉजिक. कळाला, ही सिंटॅक्स आहे. आता ही कसं लिहितात आपण एकदा बघू, ट्राय करू. 1 to 10 कसं प्रिंट करतात, म्हणजे लेट आय इक्वल्स टू 1 इथं प्रिंट करणार. कंडिशन फाईल आय लेस दॅन 10, तिथं कंडिशन येईल. जे नंबर पर्यंत प्रिंट पाहिजे तो नंबर द्यावा लागेल. 10 20 दिलं तर 20 पर्यंत प्रिंट होतो. आतमध्ये ते कन्सोल डॉट लॉग करून घेतो आय. आणि सेम I++. मग आता ही रन करू. काय ते आउटपुट बघा, 1 to 10 पर्यंत प्रिंट होऊन जाईल. ही बघा, 1 to 10 पर्यंत प्रिंट झाला. ही आहे व्हाईल लूप. फक्त सिंटॅक्स चेंज आहे त्यामध्ये. मग आपण एका लाईन मध्ये सगळं लिहित होतो, इनिशियलायझेशन कंडिशन आणि डिक्रीमेंट. याच्यामध्ये फक्त इनिशियलायझेशन पहिला करायचं, कंडिशन पॅरेंथेसिस मध्ये कर्ली ब्रॅकेट मध्ये इन्क्रीमेंट डिक्रीमेंट, आणि इथे जे लॉजिक लिहायचं ते लॉजिक लिहा. म्हणजे लॉजिक लिहिणं म्हणजे काय, आय सोबत काही पण ऑपरेशन करू शकता, 1 2 3 4 असे. ती झाला व्हाईल लूप. आय होप व्हाईल लूप अंडरस्टँड झाला असेल. याच्याने पण तुम्ही जे पण आहे टेबल्स वगैरे प्रिंट करू शकतात. मला 9चं टेबल पाहिजे, 9 सोबत मल्टिप्लिकेशन करतो. की बघा, 9चं टेबल मिळून जाईल. 9चं टेबल भेटलं. फॉर लूप व्हाईल लूप कळाला असेल तर आपण मूव्ह ऑन करू डू व्हाईल ला. एकदा अनालिसिस करा तुम्ही पण, एकदा प्रिंट करून बघा. तोपर्यंत मी अटेंडन्स शेअर करून ठेवतो. अटेंडन्स मार्क करा. ठीक आहे, अटेंडन्स शीट मार्क करा. एकदा मार्क केलं तर डन म्हणून चॅट मध्ये द्या. पण मूव्ह ऑन करू. तसंच हे कोड रिव्ह्यू करा.
ओके. देन फाईन. जर लिहिलं असतील तर मार्क केलं असतील तर आपण डू वाईल लूप बघू. आता दोन लूप बघितले. डू वाईल लूप मध्ये थोडं डिफरन्स आहे. म्हणजे काय डिफरन्स आहे? इथं कसं आहे, कंडिशन जोपर्यंत ट्रू आहे तोपर्यंतच आतलं कंटेंट प्रिंट होतो. जर एकदा हे फॉल्स असेल, म्हणजे इथं बघा 11 घेतो, ऑलरेडी इथं स्टार्टिंगला चेक करतो 11 इज लेस दॅन 10 आहे का नाहीये. मग आत प्रिंट करायलाच होत नाही, की आता बघा प्रिंट होतंय का. किंवा काहीच प्रिंट नाही झालं. का बरं प्रिंट नाही झालं? जस्ट बिकॉज द कंडिशन इज फॉल्स. जर ट्रू असेल तरच प्रिंट होतो. पण डू वाईल मध्ये असं नाही. डू वाईल मध्ये कंडिशन ट्रू असू फॉल्स असू, एकदा कोड एक्झिक्यूट होतो म्हणजे होतो. ऍटलीस्ट वन्स, ओके, वन टाइम तर प्रिंट करतो असतो. दॅट इज द डिफरन्स बिटवीन फॉर वाईल आणि डू वाईल मध्ये. मग त्याचं सिंटॅक्स पण चेंज आहे. कसं लिहितात बघा. फर्स्ट डू लिहितात आणि त्यामध्ये कन्सोल डॉट लॉग प्रिंट करतात आय, आणि इनिशियल बाहेर होत आहे म्हणजे इनिशियलायझेशन. लेट सी इक्वल्स टू 9. आपण रिव्हर्स करूया, 9 to 1 पर्यंत रिव्हर्स करूया दिस टाइम. सेम. आणि व्हाईल लूप इथं लिहितात असं. व्हाईल सी इज नॉट इक्वल्स टू 0. 0 नको पाहिजे आणि वरती पाहिजे. आणि ह्याला मला इन्क्रीमेंट करायचं. इन्क्रीमेंट नाही, 9 to 1 पर्यंत रिव्हर्स नंबर पाहिजे. हे बघा. आता आउटपुट चेक करू एकदा. ते काय करतो, कमिट आउट करतो फर्स्ट वन. सेकंड वन आउटपुट चेक करूया. हे बघा, 987654321 आलं. मग सर तुम्ही सांगितले होते की एकदा तर तो प्रिंट होतो इव्हन कंडिशन ट्रू राहू फॉल्स राहू. मग एक काम करतो, हे ऑलरेडी 0 ठेवतो. नॉट इक्वल टू 0 ठेवतो. आता हे कंडिशन ऑलरेडी फॉल्स आहे तरी पण एकदा प्रिंट होते बघा. हे बघा, प्रिंट एकदा प्रिंट होतंय आणि ते लई वेळा आउटपुट दाखवते. हाय दिस इज हॅपनिंग. व्हॉट हॅपन टू दिस? लेट मी डू वन थिंग. टूच खाली नको, पण मी तर देताना 1 देतो. आता आउटपुट चेक करू. C is not equals to oh, no, less than. 1 greater than 2 आहे का नाही, कंडिशन फॉल्स आहे. मग आतमध्ये जायला नको पाहिजे होतं ऍज पर अवर फॉर अँड डू व्हाईल लूपचं नॉलेज अनुसार. पण इथं काय होतंय बघूया एकदा. मग एकदा तर प्रिंट झालाच तो 1 आहे. तो काय करतो, इथे येऊन प्रिंट करतो, त्यानंतर लॉजिक चेक करतो. 1 is less than 2, मग ते समोर जातच नाही. एकदा जर प्रिंट करतो म्हणजे करतो. आणि व्हाईल आणि फॉर लूप मध्ये असं नाही, एकदा पण नाही. तो कंडिशन जेव्हा ट्रू असते तेव्हाच एंटर करतो. पण डुएल मध्ये एक अलाव आहे स्टार्टिंगला तो. तर फॉल्स असेल तरी पण तो एकदा प्रिंट करून देतो, नंतर ना कंडिशन चेक करतो. नोट म्हणून लिहून घ्या. डू व्हाईल लूप विल एक्झिक्यूट ऍट लिस्ट वन्स इवन इफ कंडिशन फॉल्स. इवन इफ. हा नोट लिहून घ्या, इम्पॉर्टंट नोट. सबमिट आउट करतो. कोणाला काही डाऊट असेल तर लूप्स मध्ये विचारून घ्या. आता याच्यानंतर नेस्टेड लूप बघणार. लूप मध्ये लूप कसं कॉल करतात. बिफोर दॅट हे तिन्ही लूप मध्ये कोणाला डाऊट असेल तर विचारा. नो डाऊट. फाईन.
How to take input from user. Adish, for that you can use prompt input. ओके, प्रॉम्प्ट एक पॅकेज आहे, ते यूज करावं लागेल वर्ड. पण बेसिकली जावा स्क्रिप्ट मध्ये आपण कसं करतो, युआय सोबत इंटिग्रेट करून युआय मधनं इनपुट घेत असतो. म्हणून मी तुम्हाला इथं ते युआय सांगत नाही. जे पण 1 2 जे व्हॅल्यू आहेत ना, ते का बरं सांगत नाहीये. पण इथे युआय सोबत कनेक्ट करतो, जे तुम्ही डेव्हलपमेंट करता ना फॉर्म्स वगैरे, तिथून व्हॅल्यू घेऊन आपण एक्झिक्यूट करून देत असतो. गुड प्रॅक्टिस साठी नाही घेतलंय मी. नसते, ऑलमोस्ट जावास्क्रिप्ट मध्ये असंच कोड करतात, प्रॉम्प्ट कडनं घेत नाही. तर तुम्हाला पाहिजे असेल तर हा आहे प्रॉम्प्ट म्हणून पॅकेज आहे, प्रॉम्प्ट हे यूज करून करू शकता तुम्ही. हेल्प विथ गुगल अँड चॅट जीपीटी विल गेट हाऊ टू टेक इनपुट इन जावास्क्रिप्ट. ठीक आहे, आता नेस्टेड करायचं. नेस्टेड लूप काय असतात? नेस्टेड म्हणजे काय? लूप्स मध्ये लूप. म्हणजे मला आता बघा, 2 to 8 पर्यंत टेबल क्रिएट करायचे किंवा 10 पर्यंत टेबल क्रिएट करायचे. मी कोणतं सांगितलं? 2 to 10 पर्यंत टेबल. बेसिकली 2 to 10 पर्यंत टेबल कसा असतो? 2 into 1 = 2. सेम 3 असतो. 3 into 1 = 3. सेम असं 10 पर्यंत असतो. 10 into 1 = 10. असंच इथं खाली पण असतो. 1 2 3 2 into 10 = 20. 3 into 10 = 30. असेच असतात, बरोबर आहे. जर आपण बघायला गेलो ना, 2चं टेबल 3चं टेबल असेच असतात. पण ह्याच्यामध्ये लॉजिक कसा ऑब्झर्वेशन करायचं. टू राईट साईडला, लेफ्ट साईडला कॉमन आहे सगळीकडनं. पण इथं काय व्हायलंय, 1 2 3 4 5 6 7 8 9 रिपीट. 10 पर्यंत इथं काउंट व्हायलंय, पण टू एक साथ कॉमन राहिले. सेम इथं 3, फक्त एक 3 चेंज व्हायलंय. आणि 1 2 3 हे जे आहे ना, ही परत कॉमन राहिलं 1 to 10 पर्यंत. सेम 4 मध्ये 10 मध्ये 10 कॉमन राहतो आणि 1 2 3 पर्यंत काउंट होतो. ऑलरेडी मी 1 2 3 जे काउंट केलेत एकदा. आपण पाड्या बघितलं होतं ना, हे इथं बघितलं होतं बघा. फॉर लूप मध्ये इथं बघितलं होतं. 1 to 10 इथं 3 देऊन बघितलं होतं. फक्त 3 कॉमन ठेवलंय आणि लूपला बनवलं. आता आपल्याला काय करता येईल? हे 3 आहे ना, ही 3 दुसऱ्या लूप कडनं घेतलं. एकदा लूप मधनं एक यायला पाहिजे आणि हे 10 वेळा प्रिंट व्हायला पाहिजे, मग 1चा टेबल झाला. परत 2 एकदा अजून द्यायला पाहिजे, मग हे 1 to 10 पर्यंत प्रिंट करतो, 2चं टेबल झालं. आणि परत इथं 3 घेतंय आणि हे 1 to 10 पर्यंत करतंय. म्हणजे लूप मध्ये लूप, बाहेरचे लूप इकडचा नंबर द्यावं आणि हे नंबर त्या लूपचं मल्टिप्लिकेशन करून टेबल देतो. असंच आहे ही कोड लॉजिक. आता 10 पर्यंत टेबल क्रिएट करून बघू कसं करायचं. बघा, त्यासाठी नेस्टेड लूप यूज करतात. फॉर लूप यूज करू. लेट I = 2, 2 पासून स्टार्ट करायचंय. I << 10, I++. एक लूप डिक्लेअर केलं. आता त्याच्यामध्ये अजून एक लूप लागतो, ते 1 to 10 पर्यंत. ही तर काय देतो, 2 3 4 5 6 7 8 9 10 पर्यंत हा नंबर देतो. मग आतल्या इटरेशनचा नंबर पण पाहिजे ना. आत 1 to 10 पर्यंत टूला मल्टिप्लिकेशन करून पाहिजे. मग ते तर तुम्हाला माहिती आहे ते कसं करतात. आता वर डिक्लेअर केलं होतं. आता जे नावाने डिक्लेअर करा. J = 1, J << 10, J++. आताच नंबरच केलं होतं. फक्त इथं console.log करताना फक्त इथं I+J करा. सॉरी, I into J. म्हणजे का बरं I into J? इथून फर्स्ट
टू येतो, टू लेस दॅन 10 आहे, मग आत टू, आयचं व्हॅल्यू टू सेट झाला. मग आतमध्ये ह्या 10 वेळा रिपीट होतो अनटिल अँड अनलेस जे फॉल्स होत नाही तोपर्यंत अप्पर लेअरला जात असतो लूप कधी पण. लूपचं एक कंडिशन आहे, तोपर्यंत आतलं लूपचं कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत अप्पर लूपला जात. म्हणजे टू चं टेबल कसं प्रिंट होतंय बघा. I2 आलं आणि आयचं व्हॅल्यू टू सेट झालं आणि ह्याच्यामध्ये जे इक्वल्स टू वन आहे. वन असेल तर टू इंटू वन, टू प्रिंट झाला फर्स्ट. मग आता जे इन्क्रीमेंट होतो एक ना, कारण आता त्याच्या वर जे फॉर लूप आहे ना. मग जेचं व्हॅल्यू झालं टू. टू इज लेस दॅन 10 नाहीये, मग ऑलरेडी आयचं व्हॅल्यू टूच आहे. मग टू इंटू टू, फोर. आयचं व्हॅल्यू टूच राहणार परत, कारण हे लूपच्या बाहेर अजून पण आपण नाही गेलो. परत I3 होतो आणि टू इंटू थ्री होत आहे, I4 होतो. 10 पर्यंत चालतंय. आणि जेव्हा 11 येतो मग हा लूपच्या बाहेर जातोय. आयचं व्हॅल्यू काय होतं, टू होतं. टू इन्क्रीमेंट होतो थ्री न. थ्री इज लेस देन 10. येस, आहे ट्रू असल्यामुळे परत आत येतो, आयचं व्हॅल्यू थ्री अपडेट करून देतो. मग परत हे 10 वेळा प्रिंट करतो, थ्री इंटू वन, थ्री इंटू थ्री, थ्री इंटू टू. तेच आपण इथं बघू कसं करतो. हे काय करू आपण, अंडरस्टँडिंग साठी थोडाफार हे करू. I इंटू जे. आता आउटपुट बघा, 10 पर्यंत जे पण नंबर आहे ना ते येऊन जाईल. हे बघा आले का 10 पर्यंत टेबल. टू इंटू वन, टू इंटू थ्री, आणि टू चा इथं 20 कम्प्लीट होतो, परत थ्री चा स्टार्ट होतो. थ्री इंटू वन, थ्री इंटू सिक्स. कळाला, टू चं टेबल 10 पर्यंत. 50 पर्यंत जर करायचं असेल तर 50 पर्यंत करा, 50 पर्यंत येऊन जाईल. नेस्टेड लूप कळतंय. Send again attendance link. Okay, let me share to you. नेस्टेड लूप कळाला का, लेट मी कन्फर्म. येस सार्वेन, थँक्यू. अदर्स. ओके. डू वन थिंग, आता 15 पर्यंत ट्राय करून बघा, 15 पर्यंत प्रिंट करून बघा होते का. सर आय कुड नॉट अंडरस्टँड द कन्सोल डॉट लॉग लाईन. दिस इज बेसिकली व्हॉट यू नो. दिस इज जस्ट फॉर दिस लाईक. आता आउटपुटला असं दिसायला पाहिजे म्हणून घेतलंय मी. तुम्ही एक काम करू शकता, सिम्पल असं प्रिंट करा, I इंटू जे. I इंटू जे काय केलंय, आयचं व्हॅल्यू काय आहे इथं टू आहे, आणि जेचं व्हॅल्यू ऑल टाइम चेंज चेंज व्हायलंय. मग आय आणि जे ला मल्टिप्लिकेशन करून टाकवलं मी. जे 10 वेळा प्रिंट होऊस तोपर्यंत आयचं व्हॅल्यू टूच राहील. मग 11 वेळा काय होतो, इथं बाहेर पडतो, आयचं व्हॅल्यू थ्री अपडेट होईल. मग परत हे 10 वेळा प्रिंट करतो. कारण ही फॉर लूपचं तर मिनिंग काय, फक्त 10 वेळा प्रिंट करून दे, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स. आता बघा, आता मी ते कशासाठी घेतलं होतं तसं, असं लूप पाहिजे म्हणून घेतलं होतं. आता बघा, नॉर्मल पाहिजे असेल ना. हे बघा असं नंबर आला 10 पर्यंत. टू वन चा टू, 10 पर्यंत आलं. आणि थ्रीचं परत 30, लाईक दिस. हाऊ नाव अंडरस्टँड. दिस इज वॉट फॉर लूप हिअर डन. फॉर लूप इथं सांगतोय, ठीक आहे. संपत नाही. लेट मी टेल यू मोर, समथिंग मोर. आता एखादा अरे डिक्लेअर करू. हे कमिट आउट करतो. हा पूर्ण कोड काय करतो, चॅट मध्ये देतो फॉर युअर प्रॅक्टिस. हा ते वरचे कोड काय करतो, रिमूव्ह करून देतो. ऑलरेडी तुमच्याकडे ते कोड आहे ना. ठीक आहे, कोड सेंड केलंय. आता एखादा अरे आहे समजा, एखादा अरे वन, फोर, सेवन, एट,
54 असं एखादा अरे आहे. मग अरेला प्रिंट करायचं. नॉर्मल मी तुम्ही कन्सोल डॉट लॉग मध्ये प्रिंट करू शकता अरेला. अरे मग तो अरे प्रिंट पण होईल. हे बघा अरे काय झालं, प्रिंट पण झाला. कुठला आउटपुट येतोय, ह्याचा आउटपुट येतोय का? अरे प्रिंट झाला, पण अरे कशामध्ये प्रिंट झाला, अरेच प्रिंट झाला. म्हणजे मला आता असं करायचं सर, एक एक एलिमेंट एक्सेस करायचे याच्यामधले हे एलिमेंट, हे एलिमेंट, हे एलिमेंट, असं एक एक एलिमेंट एक्सेस करायचे. मग त्या सिनारी मध्ये कसं असतंय, आता तुम्ही असे एक्सेस करू शकता बरं का, असे 1 लिहून 2 लिहून हे एक्सेस करून तुम्ही एक एक एलिमेंट एक्सेस करू शकता. पण एका टाइमला सगळे एलिमेंट एक्सेस व्हायला पाहिजे अरे मध्ये, जेवढे आहेत तेवढे वन बाय वन ऑटोमॅटिकली एक्सेस व्हायला पाहिजे. मग ते कसं कसं करू शकता, युजिंग फॉर लूप यू कॅन डू दॅट. ते कसं बघा, फॉर लेट आय इक्वल्स टू 0, इंडेक्स 0 पासून स्टार्ट होतं आयचं अरेचं, अरे डॉट लेंथ, आणि जोच तोपर्यंत अरे संपत नाही तोच तोपर्यंत आयचं व्हॅल्यू एक एकदा वाढवा. आणि फक्त तिथं वन जे होतं ना, आता आय देऊन टाकतो तिथं सिम्पल. कन्सोल डॉट लॉग अरे ऑफ आय. आता आय का वर दिलो, कारण आयचं व्हॅल्यू 1 असताना पहिला एलिमेंट येईल, 2 असताना सेकंड येईल, तर 0 1 2 3 4, तो व्हॅल्यू प्रिंट करत जाईल तो. ही व्हॅल्यू डायनामिक करून दिलोय मी सिम्पल. आता बघा, आता सेपरेट सेपरेट प्रिंट झाले. 1 4 7 8 54 सेपरेट सेपरेट प्रिंट झाले. असं प्रिंट करतात अरेला. आता आपण एक काम करू, हे अरे आहे त्याला असेंडिंग मध्ये करूया. असेंडिंग म्हणजे आता असेंडिंग मध्ये काय असतो, वन पासून इन्क्रीमेंटच्या ऑर्डर मध्ये असतात, 1 2 3 4 असेंडिंग. डिसेंडिंग कसं असतात, अप टू सॉरी अप टू डाऊन, म्हणजे हायेस्ट नंबर खाली 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 येत येतो. डिसेंडिंग, असेंडिंग, डिसेंडिंग. आता एकच असेंडिंग मी करून दाखवतो, डिसेंडिंग तुम्ही करा. बघा आता अरे आहे, अरे मध्ये असेंडिंग करण्यासाठी ही 3 नंबर फर्स्ट ला येतो, त्यानंतर हा 2 नंबर येतो असेंडिंग मध्ये. मग ऑलरेडी अरे मध्ये एक इनबिल्ड मेथड आहे सॉर्ट म्हणून, ते यूज करतो सिम्पली, आणि ह्याला प्रिंट करतो. मग तो असेंडिंग मध्ये होऊन मिळेल मला. हे बघा असेंडिंग मध्ये करून मिळाला, 1 4 नाही मिळाला, 1 4 54 7 8. काय झालं हे, ए मायनस बी, ए मायनस बी. असेंडिंग कसं करतात बेसिकली, अरे डॉट सॉर्ट ए कॉमा बी, ए मायनस बी. पण इथं ए बी नॉट डिफाईन म्हणतोय बेसिकली, आय डोंट नो काय प्रिंट झालंय. अरेच प्रिंट झाला, आपल्याला असेंडिंग डिसेंडिंग पाहिजे होतं. याला कन्सोल डॉट लॉग करून बघू एकदा. कन्सोल डॉट लॉग, ही असेंडिंग मध्ये काय कन्वर्ट झाले. ठीक आहे, 1 4 7 8 5. अरे काय होतं, चला आपण एकदा सिंपल करू, हे कमिट आउट करतो. कन्सोल डॉट लॉग अरे प्रिंट करतो फर्स्ट, नंतर ना असेंडिंग करून प्रिंट करतो. ती बघा अरे असं होतं, मग असेंडिंग मध्ये ऑर्डर मध्ये केलं तर असं होतंय. असेंडिंगचं लॉजिक हा आहे, ए मायनस बी एवढं केलं तर, आता बी मायनस ए केलं तर डिसेंडिंग होतो. ते तुम्ही करून बघा असेंडिंग आणि डिसेंडिंग.
ठीक आहे. अरे, असेंडिंग डिसेंडिंग कळालं असेल तर मी काही वर्क देतो तुम्हाला. होम टास्क. काय काय टास्क? अरे रिव्हर्स. आता अरे ऑलरेडी झाले, फंक्शन ऑलरेडी झाले. फाइंड प्राइम नंबर. नंबर रिव्हर्स. फाइंड फॅक्टोरियल नंबर. क्रिएट 2 to 20 टेबल. टेबल्स क्रिएट करायचे 2 to 20, म्हणजे 2 पासून 20 पर्यंत टेबल क्रिएट व्हायला पाहिजे. हे टास्क राहील. कॉपी करतो. लेट मी शेअर विथ चॅट. चॅटला पण शेअर केलंय की हा टास्क मला A+B समृद्धी A+B होईल का? लेट मी चेक. हा, मी चेक करेन 2 मिनिट. लेट मी शेअर विथ यू ऑल्सो गाईज. चॅट मध्ये टास्क दिले. उद्याच्याला टास्क कम्प्लीट करून या. नॉट टुमॉरो, ॲट मंडे. लेट मी चेक विथ समृद्धी सेंड फॉरवर्ड A+B. A+B डिसेंडिंगचा आहे असं म्हणतात. चलो चेक कर. नो, A+B इज नॉट डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंगचं तुम्ही बघा. असेंडिंगचं मी सांगितलंय, डिसेंडिंगचं बघा. जर हिंट देतो, फक्त इथं स्वाईप करायचे वन 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 बाय वन. एनी डाऊट? टास्क मध्ये किंवा आतापर्यंत जे पण झाले इटरेशन्स याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? नो. फाईन. अजून 2 कंडिशन सांगायचे म्हणलं तर ही जे 2 लूप राहिलेत ना, हे फॉर इन आणि फॉर ऑफ. फॉर ऑफ. ही फॉर ऑफ बेसिकली अरे साठी यूज करतो. आणि फॉर इन ही जे आहे ना, ही ऑब्जेक्ट साठी यूज करतात. बेसिकली ऑब्जेक्ट प्रिंट करायचं असेल तर फॉर इन यूज करतात. फॉर ऑफ अरे प्रिंट करायचं असेल असं का नाहीये, याच्यात कोणते पण यूज करा तुम्ही, चालतंय. फॉर लूप, डू वाईल. पण स्पेसिफिकली हे जो दोन जे बिल्ड केलेत ना, रिस्पेक्टिव्ह त्याच्यासाठी बिल्ड केलेत. अरे साठी फॉर ऑफ, ऑब्जेक्ट साठी फॉर. बेस्ट राहील ते यूज केलं तर असं. अजून फॉर इच आहे, फॉर मॅप आहे त्यामध्ये. ओके गाईज, देन सर व्हॉट डू यू रिमूव्ह, व्हॉट वी डू रिमूव्ह प्रिव्हियस आउटपुट. प्रिव्हियस आउटपुट जर रिमूव्ह करायचं असतील ना, फक्त कन्सोल डॉट लॉगला कमेंट करून द्या. मग तो काय होतोय, कमिट होऊन जाते, म्हणजे आउटपुट दिसत नाही. प्रिव्हियस आउटपुट तीच ना वर प्रिंट केलेलं असतील. आय होप तीच असेल. कन्सोल लॉगला कमिट करणे आणि परत दुसरा कोड लिहिणे. किंवा होल कोडला कमिट आउट करून दुसरा कोड लिहा. हे टास्कला सेपरेट सेपरेट फाईल बनवून टास्क सॉल्व्ह करून मंडेच्याला शो करा. मंडे आपण डिस्कस करणार आहोत डॉम. आता डॉम मॅनिप्युलेशन बघू. कसा डॉम असते, गेट एलिमेंट बाय आयडी. आताच युजर कडनं UI थ्रू ह्याच्यामध्ये. अच्छा, इथले जर तुम्हाला क्लिअर करायचं असेल ना, CLS टर्मिनल क्लीन करायचं असेल तर क्लिअर. ओके गाईज, इफ यू हॅव डन, ओके, हे टास्क करत बसा. वी क्लोज टुडे सेशन ॲज अर्ली बिकॉज ऑफ वी ऑलरेडी डन राईट. आता सेशन तर कंडिशन सगळं बघितलं, तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करत बसा. इंटेल डेली डेअरी. ओके 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 ओके. लेट मी डू. ओके, आता कॉल करून मी ग्रुपवर सांगतोय लाईक. ठीक आहे.
Apart from this, any question? No? Then fine, guys. We close session today.